माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. सुनबाई, अगं आता स्वतःला अनाथ बिलकुल म्हणू नकोस. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. बरं, तुमचे पप्पा करतात काय? मॅम, पप्पा जेलर आहेत. अच्छा. हे बघा, या फाईलमध्ये रोहितचे डिस्चार्ज पेपर्स आहेत. शिवाय संपूर्ण कोर्स आणि ट्रीटमेंट आम्ही लिहून दिली. हे व्यवस्थित फॉलो करा. तुमचा मुलगा लवकर बरा होईल. मला वाटतं की या मेघनाबद्दल आपण जितका विचार करतोय हे त्याच्या 10 पटीने पुढे आहे. आपल्याला याचा पत्ता लावावा लागेल की ही आयुषीची बाब मेघनापर्यंत कशी पोहोचली. नाही, हे ठीक नाहीये. काही गडबड होऊ शकते. पण आज महिन्याची 1 तारीख आहे आणि दर महिन्याच्या 1 तारखेला मी जेलमध्ये पप्पांना भेटायला जाते. पप्पा तिथे वाट बघत असतील. आयुषी, प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला हे का नाही समजत की तुझं तिथे जाणं आमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं? अगं, जर कशाही प्रकारे ही बाब लीक झाली ना तर मामला बिघडून जाईल. नाही, कोणालाही पत्ता नाही लागणार. मी अगदी चुपचाप तिथे जाईन आणि परत निघून येईन. आयुषी, प्लीज समजण्याचा प्रयत्न कर. पेटी रोड जेलपर्यंत पोहोचायला आणि तिथून परत यायला तुला सकाळची संध्याकाळ होईल. घरातले लोक विचारतील आम्ही काय उत्तर देणार. कितीतरी वर्षांपासून मी हा नियम करून ठेवलाय. जिथे कुठे मी असेन तिथून 1 तारखेला मी पप्पांना भेटायला जातेच हो. शिवाय आता तर तिथले जेलर आणि स्टाफचे सगळे लोक मला ओळखतात. हे बघ आयुषी, तुझं सगळं म्हणणं ठीक आहे, परंतु एखाद्या खास आणि मोठ्या उद्दिष्टासाठी छोट्या मोठ्या गोष्टी नजरेआड कराव्या लागतात. तू असं नाही करू शकत. आणि मग तुझे पप्पाही थोड्या दिवसानंतर इथे येतीलच. म्हणूनच तर त्यांच्या सुटकेआधी मला ते कर्ज फेडायचे ज्यासाठी मी इथे आले. तुला समझोता करावा लागेल. अगं, स्वतःला सावरावं लागेल. अशी कोणतीही चूक नको व्हायला ज्याने हा पूर्ण मामला बिघडून जाईल. हे बघ, अगं कोणाच्या जर एका छोट्याशा चुकीमुळे यश आपल्या हातून निसटलं तर मग आपल्याला खूप पश्चाताप होईल. समजलं? काही दिवसांची बाब आहे. थोड्या दिवसांसाठी तू कोणत्याही अशा ठिकाणी जाणं अवॉइड कर जिथे लोक तुला ओळखतील. आणि मला तर वाटतं की तुला घरातच राहायला हवं. अर्धी लढाई तर तू तुझ्या गोड बोलण्याने जिंकली आहेस. तर मग तू अशी चूक का करतेस आयुषी, जिथे तुला ओळखण्याची भीती असेल? हो, ठीक आहे, मी पप्पांना भेटायला नाही जाणार मुळेच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पप्पा, मी हे म्हणत होते की आता आपल्याला आयुष्याबद्दल काही तक्रार नको ठेवायला, कारण की ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे आपण सर्व खुश आहोत. कोणताच प्रॉब्लेम नाही आहे पप्पा. आयुषीबद्दल माझी काही तक्रार नाहीये. जर तिच्या येण्यामुळे सगळे खुश असतील तर मोठी आनंदाचीच बाब आहे.
रितिका, रोहित बरोबर जे काही हे झालं, जोपर्यंत ह्याचा खुलासा नाही होत की यामागे कोण होतं, कोणी रचला होता हा सापळा, तोपर्यंत मला चैन नाही पडणार. आणि ज्या दिवशी रोहितला शुद्ध येईल आणि आपल्या तोंडाने तो सांगेल की आयुषी त्याची पत्नी आहे, तेव्हा त्याहून मोठी आनंदाची बातमी माझ्यासाठी कोणतीही नसेल. हो पप्पा, मला समजतंय. शिवाय राहिली रोहितची बाब तर पोलीस शोध लावतच आहेत. शिवाय पप्पा, ही बाब तर तुम्हालाही अगदी नीट माहितीये की आरोपी जरी कितीही चालाक असला तरी सुद्धा तो कायद्याच्या नजरेतून मुळीच वाचू नाही शकणार. एक ना एक दिवस कायद्याच्या हाती तो जरूर सापडेल. पण पप्पा, आपल्या घरामध्ये या ज्या लागोपाठ घटना घडत आल्या आहेत, तुम्हाला नाही वाटत की कदाचित ही कोणाची तरी चाल आहे किंवा मग आपली वेळ वाईट चालली आहे? हे बघ रितिका, रोहित बरोबर हा जो अपघात झाला त्याच्या मागे कोणती ना कोणती खेळी नक्कीच आहे. हे बघ रितिका, रोहित बरोबर हा जो अपघात झालाय त्याच्या मागे कोणती ना कोणती खेळी नक्कीच आहे. कधी कधी काय होतं की घरातली हवा काही ठीक नसते, काही व्हायब्रेशन्स ठीक नसतात. ते नीट करण्यासाठी, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स परत आणण्यासाठी, घरामध्ये सुखशांती परत आणण्यासाठी होम केला जातो. असा एक होम व्हायलाच हवा. कावेरी पंडितजींशी बोलली आहे, उद्या येतीलच ते. मुहूर्त काढतील होमाचा. पप्पा, जर तुमचं म्हणणं खरं असेल तर मग आपल्या सर्वांच्या मानसिक शांततेसाठी हे होम आणि पूजा गरजेचं आहे खूप. रितिका, मी तुला सांगितलं होतं ना की आयुषीच्या बॅकग्राऊंडचं इन्व्हेस्टिगेशन कर म्हणून. शोधून काढ की जे काही तिने आपल्याला सांगितलंय की कोण आहे, कुठून आली ती, सत्य आहे की नाही. हो पप्पा, आणि तुमच्या सांगण्यावरूनच मी इन्स्पेक्टर चौधरींना ही इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं होतं. अच्छा. आणि इन्स्पेक्टरने आयुषीच्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळवली देखील. काय म्हणाले ते? पप्पा, आपल्याला हेच जाणून घ्यायचं होतं की आयुषीने ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या खऱ्यात की खोट्या. बरोबर. इन्स्पेक्टर चौधरींनी जो रिपोर्ट मला दिलाय त्या रिपोर्टनुसार तर आयुषीने जितक्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या सर्वच्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. आयुषी अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली पप्पा. इन्स्पेक्टर चौधरींनी आपली एक टीम पाठवली होती अहमदाबादला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. मला हे रिपोर्ट्स त्यांनी तिथूनच मिळवून दिलेत. अहमदाबादहून? इन्स्पेक्टर चौधरी जे आहेत ना पप्पा, त्यांचे पप्पा, त्यांचं म्हणणं आहे की माझी काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मला भेटायचं आहे त्यांना. मग मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, जेव्हा केव्हा तुमच्या पप्पांना वेळ असेल तेव्हा माझ्या घरी घेऊन या. हो नक्की. इन्स्पेक्टर चौधरींचे पप्पा आहे. कोण आहे? पप्पा ते एका जेलमध्ये जेलर आहेत. अच्छा. बरं, इव्हिनिंग न्यूजमध्ये पाहिलंस का तू? काय? तुझ्या जागेवर ज्या कलेक्टरने चार्ज घेतलाय त्यानेही तुझ्या कामाचं कौतुक केलंय. अभिमानाची गोष्ट आहे तुझ्यासाठी. हो पप्पा, पण हे सर्व काही तर मी तुमच्याकडून शिकले. आयुषी, काय झालं? इतकी त्रासलेली का दिसतेस? तुम्हा लोकांच्या सांगण्यावरून मी पप्पांना तर भेटायला नाही जाते, कारण की बाहेरचे कोणी मला बघून ओळखू नये. परंतु जर बाहेरूनच कोणी घरात येऊन मला ओळखलं तर? माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की मी अगदी आत्ताच हे ऐकलंय की रितिका दीदीला भेटायला कोणी जेलर येणार आहे, आणि हा जेलर माझ्या पप्पांच्या जेलचा जेलर असेल तर? हे बघ आयुषी, पीटी रोडचा जेलर मला ओळखतो. त्याला हे अगदी नीट माहितीये की मी विसंबरजींची मुलगी आहे, आणि मला काही समजत नाहीये की मी काय करू. मानलं की
रितिका दिदी तर कलेक्टर आहे. होऊ शकतं की जेलर येईल, आपलं काम करेल आणि निघून जाईल. आणि मग हे पण तर नक्की नाहीये की हा जेलर तोच जेलर आहे. उफ. माझं म्हणणं ऐक आयुषी, ऐक. तू एक काम कर. जो कोणीही बाहेरून आला ना तरी तू तुझ्या खोलीमधून बाहेर नको पडूस. ठीक आहे? आता ठीक आहे? ठीक आहे. हां. आता ठीक आहे. कदाचित मी उगाच त्रास करून घेते, पण आपण सावध राहण्याची गरज आहे. अरे या पंडितजी या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसे आहात यजमान? सर्व काही मी ठीक मंगल? आहे. तुम्ही कसे आहात? बसा बसा. हा, प्रणाम पंडितजी. सुखी प्रणाम राहा. पंडितजी. सुखी राहा. हा बोला, कोणती पूजा करायची आहे? पंडितजी, रोहित अगदी सही सलामत घरी परत आलाय. आम्ही लोकांनी विचार केला की अशा प्रसंगी परमेश्वराचे आभार तर मानायलाच हवेत. पंडितजी, आमच्या घरची शांतता कुठेतरी हरवली आहे. त्यामुळे आम्ही सगळे विचार करतोय की ग्रहशांतीची सुद्धा पूजा करावी. हो. उत्तम, अतिउत्तम यजमान. ग्रहशांती पूजा तर सर्वांनीच केली पाहिजे. उत्तम, अतिउत्तम यजमान. ग्रहशांती पूजा तर सर्वांनीच केली पाहिजे. असं म्हणतात की त्यामुळे घरात सुखशांती नेहमीच नांदते. हो पंडितजी, आम्ही ही पूजा लवकरात लवकर करून घेऊ इच्छितो. आपण एकदा बघून घ्या ना, कोणता मुहूर्त शुभ आहे. भक्ती आणि भजनासाठी मुहूर्त बघण्याची काही गरज नसते, पण तुम्ही म्हणताय तर बघून घेतो. नाही नाही, बघूनच घ्या. हा, ठीक आहे. बरं, तुम्ही लोक पूजा केव्हा करू इच्छित आहे? पंडितजी, जितक्या लवकर शक्य असेल. ठीक आहे, मग उद्याच अक्षय तृतीया आहे यजमान. उद्या खूपच उत्तम मुहूर्त आहे. अगदी खरं आहे तुमचं. अक्षय तृतीया तर खूपच उत्तम मुहूर्त असतो. जर तुम्ही म्हणत असाल तर उद्याच ग्रहशांती पूजा करून घेऊया. हो, चालेल ना. हा यजमान, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही मुहूर्त बघण्याची अजिबात गरज नसते. सर्वात चांगला मुहूर्त असतो. लग्नासारखा मुहूर्त देखील या दिवशी संपन्न केला जातो. तेव्हा तुम्ही उद्याच पूजा करा. कावेरी, एक काम कर, घरातल्या बाकी सर्वांना विचारून घे. हो भाऊ, मी सगळ्यांना विचारून घेईन. एकदा सगळ्यांना विचारून घेते पंडितजी, आणि मग तुम्हाला फोन करते. ठीक आहे. बसा बसा, काही नाश्ता वगैरे घ्या की. मी घेऊन येतेच. रितिका, हा आत्या. बाळा, पंडितजी म्हणत होते की उद्या अक्षय तृतीया आहे आणि उद्याचा दिवस खूप शुभ आहे ग्रहशांतीच्या पूजेसाठी. अच्छा. अ, तरीही मी विचार करत होते बाळा की एकदा सगळ्यांना विचारून घेऊ. आत्या, आता तू जर ठरवलेस तर सर्वांना विचारण्याची काय गरज आहे? ठीक आहे ना. दीदी, आत्याबाई आरती. सदा सौभाग्यवती भव. अरे तर मग ठीक आहे, सारी तयारी सुरू करूया. ठीक आहे आत्या. तयारीसाठी तुम्ही निश्चिंत राहा, मी आहे ना. पूजेची सारी तयारी माझी जबाबदारी. तुम्हा लोकांना काळजी करायची काही गरज नाहीये. मला माहितीये सुनबाई, जेव्हापासून तू या घरामध्ये आलीयस, या घरची सारी जबाबदारी तू उचललीयस. तर मग ठीक आहे, मी पंडितजींना सांगून येते, पूजा उद्याच होईल. बिलकुल ठीक आहे. आणि पूजेचा मुहूर्तही खूप चांगला आहे, तेव्हा तू आत्ताच्या आत्ता जाऊन सांग. ठीक आहे. मानस, हा तुझा चहा. तू ऑफिसला या चालला? रितिका, एका खूप महत्वाच्या माणसाला बोलवलंय मी ऑफिसमध्ये. त्याच्यासोबत एक महत्वाची मीटिंग आहे. अरे पण
चहा ऑफिसमध्ये पिऊन घेईन मी. मानस, आज घरात पूजा ठेवली आत्याने आणि आत्याने सांगितले की घरातला कोणताही सदस्य बाहेर नाही जाणार. पूजेला राहणं गरजेचं आहे. मलाही माहिती आहे, पण माझं ऑफिसला जाणं खूप महत्वाचं आहे. हे बघ, जर ही मीटिंग इतकी इम्पॉर्टंट नसती ना तर मी थांबलो असतो. आय हॅव टू गो. रितिका, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. रितिका, तू तर शिकलेली आहेस, समजूतदार आहेस, स्वतः इतक्या मोठ्या पोस्टवर आहेस तू. तुला माहिती आहे कर्तव्य काय आहे, जबाबदारी काय असते. हे बघ, हा जॉब माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नवी नोकरी लागली आहे. चॅनलला सांभाळणं, प्रगती करणं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. ठीक आहे, मला समजलं की तू एक असा माणूस आहे जो आपल्या जबाबदारीकडे कधी पाठ फिरवू नाही शकत. म्हणून मी तुला थांबवणार नाही. ठीक आहे? पाहिलं, बायको जर समजूतदार असेल तर तिला समजावावं नाही लागत. हो, परंतु एक गोष्ट आहे की बायको जर जास्तच समजूतदार असेल तर हा प्रश्नही उठवू शकते की मानलं की या घरचा जावई का होईना, पण या घराप्रती तुझ्या काही जबाबदाऱ्याही आहेत. मग त्या का नाही निभावत मानस? पण आता आज मी काहीही नाही बोलणार. लवकर जायचंय ना तुला? जा. ओके. अच्छा, हो, कावेरी आत्याची माफी माग प्लीज, आणि जज साहेबांचीही. पण जाता जाता पप्पांना भेटून जा. आणि हो, तिथे नाश्ताही करून घे. ओके, टेक केअर. बाय. ऑल द बाय बेस्ट. बाय 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 बाय. थँक्यू. घरच्या सुखशांतीसाठी पूजा करण्याची बोलणी सुरू आहेत. पंडितजीही आले. चांगलं आहे ना. भगवंत या सर्वांना शांती देव, आणि आपल्याला ती सुखशांती ज्याची आपण इच्छा करतोय, ज्यासाठी आपण मेहनत करतोय. मी ऐकलं होतं सूर्या की जे ह्या देशाच्या बाहेर राहतात ना, ते लोक ह्या देशातले संस्कार आणि रीतिरिवाज थोडे जास्तच मानतात. हो, आता बघ ना, ताईंना बघून तर हेच वाटतं. पूजेचा मुहूर्त काढून झालेला आहे, आता पूजेची तयारी होईल. शिवाय ह्या पूजेच्या तयारीची सगळी जबाबदारी मी घेतलीये. घरची जबाबदारी. अभिनंदन आयुषी. घरची जबाबदारी माझ्यासाठी अभिनंदनाची असो वा नसो, परंतु जो उद्देश घेऊन इथे आले मी, त्याच्या यशाबद्दल अभिनंदन माझं नक्कीच होईल. परंतु जो उद्देश घेऊन इथे आले मी, त्याच्या यशाबद्दल अभिनंदन माझं नक्कीच होईल. परंतु कधीपर्यंत आम्हाला वाट पाहावी लागणार आहे? हे बघ आयुषी, सबुरीने काम कर. दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकर मारून पितात. हळूहळू हळूहळू हळू सर्वांना संपवावं लागेल, एकानंतर एक. आधी रितिकाला, मग कावेरीला, आणि मग भाऊ एकटा पडेल. खऱ्या प्रकारे तोच तुझा बदला असेल, तेव्हाच तू तुझा बदला नीटपणे घेऊ शकतेस. तेव्हाच आपण आपल्या उद्देशामध्ये यशस्वी होऊ. आणि या मालमत्तेतला जो हिस्सा आमचा आहे, त्यातला एक हिस्सा तुझा असेल. तुम्हीच तर मला इथे घेऊन आलात, तेव्हा आता तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल. अखेर आपले उद्देशही एकमेकांशी जुळलेले आहेत. मी निघते. किचनमध्ये खूप काम पडलंय आणि आत्याबाई पण घरातच आहेत. मला कोणतीही संधी गमवायची नाहीये. हो. पूजेला आला असतास तर मला खूप बरं वाटलं असतं. तरी काही हरकत नाही. ओके, बाय. कोणाचा फोन होता भाऊ? मानसचा फोन होता. त्याला पूजेला येण्यासाठी आग्रह करत होतो, पण असं आहे की तो नाही येऊ शकत. हो भाऊ,
रितिका सांगत होती की मानसच्या चॅनलमध्ये कोणती तरी अर्जंट मीटिंग आली आहे, त्यामुळे मानस या पूजेला उपस्थित नाही राहू शकणार. हो, मानस पण हेच सांगत होता. खूपच चांगलं होईल जर त्याचं चॅनल पुन्हा सुरू झालं तर. हे बघ कावेरी, मेहनत आणि प्रामाणिकपणानं कोणतंही काम कोणत्याही पूजेहून कमी नसतं. अरे हो, ते पूजेवरून आठवलं, पूजेची सगळी तयारी झाली ना? हो भाऊ, स्नेहा, आयुषी आणि मी मिळून सारी तयारी केली आहे. बस पंडितजींची यायची वाट पाहतोय. हे बघ भाऊ, माझा पूर्ण विश्वास आहे की ह्या पूजेनंतर आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीचा वास असेल. दुःख आणि चिंता आपल्यापासून कुठच्या कुठे निघून जातील. बघूया. कावेरी, कधी कधी तर असं वाटतं की जितकी काळजी आहे, जितका त्रास आहे, त्यांना सगळ्यांना फक्त याच घरचा पत्ता माहिती. जितक्याही अडचणी येतात त्या माझ्या परिवाराच्या सदस्यांवरच येत असतात. समजत नाही मला की असं का होतं ते. खरोखरच कावेरी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी थकून गेलो. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र.